मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधल पावन झालो चराचरी. आपली हिता जुआसी जागता माता पिता तयाचिया पुत्र होती जे सात्विक देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. देहूच्या निवासी असणारे पांडुरंगाचे अत्यंत जवळचे आणि प्राणप्रिय भक्त. नवे नवे तुमच्या आमच्या संसारासाठी ज्यांनी स्वतःच्या संसाराची राख राखोळी केली आणि पुन्हा तुमच्या आमच्या समोरच म्हणले बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळी पेढा गेली. तुमच्या आमच्यासाठी स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी केली असे असणारे पांडुरंगाचे प्राणप्रिय जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाचा परिपाटी विषय मांडत असताना तुकोबाराय म्हणतात, जो व्यक्ती जो साधक स्वतःच्या हिताविषयी जागृत आहे, स्वतःच्या कर्तृत्वाविषयी जागृत आहे, माता पित्याची मला माझ्या जीवनात सेवा घडावी. कोण म्हणतात? कोण म्हणतात? तुकोबाराय काय म्हणतात? जो व्यक्ती स्वतःच्या हिताविषयी जागृत असेल, स्वतःच्या कर्तृत्वाविषयी जागृत असेल, त्याच्या आई वडिलाची सेवा मला घडावी असं तुकोबाराय म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, किती वर्षापासून आपलं वर्ष 6वे, गेली 6 वर्षापासून चालत आलेला अगदी आनंदात आणि मोठ्या उत्साहात हा अखंड हरिनाम सप्ताह संपूर्ण तुम्ही गावकरी मंडळी, करंज विहिरे आणि परिसरातील मंडळी मोठ्या उत्साहानं सप्ताह साजरा करतात, मोठ्या उत्साहानं आनंद घेता. 7 दिवस सप्ताह केल्याच्या नंतर जीवनामध्ये काय परिणाम घडतो, जीवनामध्ये काय बदल करून घ्यायचा त्याच्यासाठी सप्ताह असतो बरं का. थोडा आवाज द्या मला माने. सप्ताह कशासाठी असतो? सर्वांनी एकत्र यावं यासाठी सप्ताह असतो. गावामध्ये 3-3, 4-4 पार्ट्या पडावात यासाठी नसतो. मी इथलं नाही बोलत बरं का, आमची इकडचं बोललो. मला एकच सांगायचंय, सप्ताहामध्ये सर्वांनी एकत्र येणं,
सर्वांनी भगवंताचं नामस्मरण कर. यारे यारे लहान थोर याची भरती नारी सर्वांना इथे येण्यासाठी अधिकार दिला. लहानांना दिला, मोठ्यांना दिला, महिलांना दिला, सर्वांसाठी अधिकार दिला. सकळांची येथे आहे अधिकार. सर्वांनी इथे यायचं. कुणी मंडप झाडून घेत असेल त्याला सुद्धा तेच फळ भेटणार बरं का. कुणी पावत्या फाडीत असेल त्याला सुद्धा तेच फळ भेटणार. मग इथं मंडपात आल्याच्या नंतर फक्त सेवा हा महत्वाचा भाग आहे. कुणी पंक्तीला जेवण वाढत असेल त्याला सुद्धा तेवढंच फळ. मला माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की 7 दिवस सप्ताह केल्याच्या नंतर 7 दिवस एकत्र येऊन भगवंताची सेवा करायची आणि त्याचं फळ घ्यायचं. त्याचप्रमाणे या सप्ताहामध्ये ज्यांची 7 दिवस सेवा आहे, तुम्हाला मृदंग ऐकण्याचे, ज्यांच्या मृदंगाने तुमचे कान तृप्त झाले असे आमचे प्रवीण महाराज डांगले यांची पुणे जिल्ह्यात पखवाजामध्ये ख्याती आहे. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर आलेले भाग्यवंत महाराज संगीत विशारद आणि अजून बरीचशी महाराज मंडळी माझं काय परिचयाचे नाहीत बरं का. त्यामुळे तुम्ही सर्व महाराज मंडळी, त्याचप्रमाणे भांगरे मामा आलेले आहेत आमचे, त्याचप्रमाणे आपल्या भागातल्या सुप्रसिद्ध कीर्तनकार अश्विनीताई इथं आलेले आहेत, सुद्धा मामा आलेले आहेत आणि तुम्ही संपूर्ण गावकरी मंडळी. अजून जी तुम्हाला शोभा वाटते की येणाऱ्या काळामध्ये ज्यांची गरज आहे त्यांची बालवारकरी. आता इथं बघा, सगळ्याकडे पाहिल्याच्या नंतर वेगळं वाटतं, पण या पोरांकडे पाहिल्याच्या नंतर समाधान वाटतं. त्यांच्या पावल्या, त्यांच्या तोंडावरलं स्वरूप. अशी मुलं आळंदीमध्ये माझ्याकडे कमीत कमी 40 मुलं शिक्षण घेतात. वारकरी शिक्षण संस्था आहे. तुमच्या परिसरामधले कमीत कमी एक 10-15 विद्यार्थी माझ्याकडे आहे आणि येणाऱ्या पिढीमध्ये संस्काराची गरज आहे. त्या मुलांच्या जीवनापेक्षा त्यांच्यावर संस्कार घडलेले फायदा कोणाला माहितीये का? तुम्हाला फायदा. त्याचं कारण सांगतो. येणाऱ्या पिढीमध्ये जर मुलांना आपण संस्कार नाही दिले तर म्हातारपणाला मुलं सपशेल म्हातारीला बाहेर काढतात. आमच्याकडे आळंदीला येतात आणि म्हणतात महाराज दिंडी कावा निघायची का? दर महिन्यालाच पंढरपूरला दिंडी काढावं यांच्यासाठी. थोडा विनोदी स्वभाव आहे बरं का. मग त्याच्यासाठी या मुलावर संस्कार देणं गरजेचं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, श्री संत वामन भाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्था 4 वर्षापासून आजही आळंदीमध्ये कार्यरत आहे. विद्यार्थ्यांसाठी पखवाज, गायन, पेटी, कीर्तन, प्रवचन असं शिक्षण दिलं जातं त्यांना. आणि माऊली ज्ञानोबा यांच्या भूमीमध्ये वयाच्या 10व्या वर्षी आलेलो आहे बरं का मी. आता जवळजवळ 25-26 वर्ष आहे. माऊली ज्ञानोबा यांनी मला कुशीत घेतलं. माझी योग्यता नसताना तुमच्या समोर आज मला कीर्तन करण्याचा योग मिळतोय. ही माझ्या आई वडिलाची कृपा आणि ज्ञानोबा यांची कृपा. तुम्हाला जर वाटत असेल आपल्या मुलांनी असंच एखादी बार कीर्तन करण्यासाठी उभा राहावं तर त्यासाठी तुम्हाला आळंदीला मुलं पाठवावे लागतील. आणि तुम्हाला जर वाटत असेल आपल्या मुलांनी दररोज 5 वाजता कुठंतरी स्टँडवर पडून राहावं तर मग गावाचंच ठेवलेले बरे. त्याच्यामुळे तुमच्या माहिती करता सांगतो, आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आहे आणि मी स्वतः गरीब परिस्थिती भोगल्यामुळं जे अनाथ मुलं आहेत, ज्या मुलाला आई नाही, ज्या मुलाला वडील नाहीत, अशा मुलाचा 1ली पासून ते 10वी पर्यंत मी माझ्या स्वखर्चाने त्याचा सांभाळ करील. ही सुद्धा तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो. जर कोणाचे अनाथ मुलं असतील तर 1ली पासून तर 10वी पर्यंत त्याच्या राहण्याचा, खाण्याचा, शाळेचा खर्च मी माझ्या पदर करतो. तुमच्या माहिती करता
आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल तुकोबाराय म्हणतात, जो व्यक्ती स्वहिताविषयी जागृत आहे, जो व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाविषयी जागृत आहे, अशा माता पित्याची मला सेवा घडावी. मग नेमकं हित या शब्दाचा अर्थ काय, कर्तृत्व या शब्दाचा अर्थ काय? वेदांतिक चिंतनाने जर आपण त्याचा अभ्यास केला तर वेदांतिक चिंतनामधून हित या शब्दाचा अर्थ संसार दुःखाची निवृत्ती होणं आणि परमपदाची प्राप्ती होणं, म्हणजे त्या परमानंदाची प्राप्ती होणं, याला हित असं म्हणतात. मग आता वेदांताच्या मताने जर संसारामध्ये दुःख आहे, आता संत मंडळीनं सुद्धा सांगितलं संसार दुःख मुळ चौकडी गोळ, बरोबर. संसारामध्ये दुःख आहे. कधी कधी मला काय वाटतं माहितीये का, त्या लोकांना भारतरत्न द्यावा की संसारामध्ये दुःख आहे असं माहीत असून सुद्धा 2-2, 3-3 बायका करतात, बरोबर. संसारामध्ये दुःख आहे सर्वांना माहितीये. काय झालं, एक माणूस होता, त्याचे आणि त्याच्या बायकोचे एवढे भांडणं झाले, त्यांनी काय केलं, घरातलं बेलनं घेतलं आणि पोलीस स्टेशनला गेला. पोलिसाला म्हणाला, हो साहेब हे बेलनं जप्त करा म्हणला. पोलिस म्हणले, काय झालं नेमकं? म्हणला, एका बाईने मला लय मारलं म्हणला, या बेलने लय मारलं. ते म्हणले, मग त्या बाईच्या नवऱ्याला जाऊन सांगा ना. हे म्हणला, नवराच मी आहे ना. म्हणजे असे लोक इथं तुम्हाला सांगतो, संसारामध्ये दुःखच, सगळ्या बाजूनं दुःख. काय झालं, एका बाईने एका तिच्या नवऱ्याला खूप मारलं, भांडणं लागले, एवढं मारलं की त्या नवऱ्याचा उजवा पायच मोडून टाकला. नवऱ्याला केलं दवाखान्यात ऍडमिट, त्याच्या पायाला प्लास्टर केलं डॉक्टरनी आणि एक पाय असा वरती लटकवला. पण त्याच्या शेजारी एक माणूस होता, त्याचा ऍक्सिडेंट झालेला होता, त्याचे दोन्ही पाय मोडले होते आणि दोन्ही पायाला प्लास्टर करून अशी वरती टांगले होते. आता तो घाबरलेलाच होता ना, बायकोनं पाय मोडल्यामुळं. हा कसा तरी सरकत त्याच्याजवळ गेला आणि त्याला हळूच म्हणला, तुम्हाला 2 बायका आहेत का, कळत आहे का? हा असं एवढं दुःख आहे. अहो काय झालं, एक माणूस, एक साधक दुसऱ्या गावात गेला. दुसऱ्या गावात गेल्याच्या नंतर काय झालं, त्याला एक अंतविधी दिसला. अरे हा तर अंतविधी चालला इथं, आणि अंतविधी तर वेगळ्या प्रकारचा आहे. माणूस समोर चालल्याच्या नंतर काही माणसाच्या हातात फक्त गाडगं असतं, बरोबर. पण तो अंत्यविधी असा होता की त्या माणसाच्या एका हातात कुत्र सजिलेलं होतं पोळ्याच्या बैलावनी. जसं पोळ्याच्या बैलाला कुत्र सजितो तसं कुत्र सजिलेलं होतं आणि एका हातात गाडगं होतं. त्या माणसाला विशेष वाटलं, ही अशी नेमका अंत्यविधी कशी आहे. तर त्या माणसाच्या मागे जे माणसं होते ना लाईनीत, त्या माणसाला विचारलंय का हो, म्हणले हा वेगळाच अंत्यविधी आहे, काय परिणाम, एका हातात कुत्र एका हातात गाडगं. तर त्या माणसानं सांगितलं, काय झालं, तो जे गाडग्यावाला बाबा दिसतोय ना, मेलेली त्याची बायको आहे आणि ती बायको त्याला लई त्रास द्यायची म्हणले, एवढा त्रास द्यायची, खूप त्रास द्यायची. पण ते कुत्र चावलं त्या बाईला आणि ती बाई मेली, त्याच्यामुळे त्यांनी आनंदाने ते कुत्र सजून चाललंय. मग हे काय म्हणला माहितीये, मग हे कुत्र आपल्याला भेटन का म्हणला. ते म्हणले, आम्ही बावळट आहेत काही रांगीने उभा राहिलो, ते आमचं झाल्यावर घेऊन जा. तुमच्यावर काय बोद्रेशन आलेलं आहे का, असं मोकळ्या मनाने हसत जायचं, काय नाही. सरकारने तुमच्या इकडे ते कर्ज माफ झालं ना, आता 27,000 रुपये कर्ज माफ झालं. हा हसत जायचं महाराज, काय नाही, येतो कोणी कोणाचं नाही, एक दिवस गेल्याच्या नंतर पुन्हा मागे यायचं नाही, काय म्हणायचे मामा. त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला, हाईत तरुण तर घ्या परमार्थ करून, लोक टाकते एक दिवस पुरून, त्याच्यामुळं लगेच परमार्थ करून घ्यायचा आणि हसत राहायचं जीवनात. असं हसत राहायचं, सकाळ सकाळी तुमचं तोंड पाहिल्याच्या नंतर त्या माणसाला कमीत कमी दिवस चांगला गेला पाहिजे. समाजात असे काही लोक आहेत ज्यांना असं वाटतं की ह्यो माणूस दिवसात सकाळ भेटू सुद्धा नाही, ते लोक घराच्या बाहेर निघल्यानंतर पडते, हे महाराज अख्खा दिवस बोर जातो. हसत राहायचं. त्याच्यामुळे सांगतो, असं संसारामध्ये दुःख आहे. अजून आपण पुढे जाऊन संत मंडळीला जर विचारलं, दुःख आहे हा संसार,
की आपल्या लोकांना वाटतं फक्त संसारामध्ये हित साचलेलं आहे, संसारामध्ये हित आहे असं आपल्याला वाटतं, पण संसारामध्ये हित नाही. अजून पुढे जाऊन आपण संत मंडळीला विचारू, अहो तुकोबराय नेमकं हित कशाला म्हणायचं हो? तर तुकोबराय म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन. कशाला हित म्हणतात? देवाचं चिंतन करणं याला तुकोबराय हित म्हणतात. देवाचं भजन करणं याला तुकोबराय हित म्हणतात. विठ्ठल विठ्ठल अशा हिताविषयी जीवनामध्ये कोण जागृत आहे हे आपल्याला माहिती पाहिजे बरं का नाही? अशा हिताविषयी कोण जागृत आहे? बरं, हा मृत्यू लोकामध्ये किती जण राहतात? पक्षी राहतात, 84,000 लक्षणी जीव जंतू इथे राहतात. मग एवढ्यापैकी नेमकं स्वहिताविषयी कोण जागृत आहे? कोण जागृत आहे? मामा तुम्ही जागृत आहेत का स्वहिताविषयी? ठीक आहे, मग आता मी सगळं कीर्तन ऐकायचं आणि कीर्तन संपल्यावर समजून घ्यायचं की आपण स्वहिताविषयी जागृत नाही का. हा, इथं प्रत्येकाला वाटत असेल की आपण स्वहिताविषयी जागृत आहे. आपल्याला कशात वाटतं हेच सांगू का तुम्हाला? अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन अन्न मान धन असतं, पण त्याच्यात आपल्याला संपत्ती कमवण्यामध्ये आपल्याला हित वाटतं. पण तुकोबराय म्हणतात ते हित नाही, देवाचं भजन करण्याला हित मानतात. मग अशा हिताविषयी कोण जागृत आहे हो? तर तुम्हाला सांगतो, तुकोबराय म्हणले त्याच्या अगोदर या मृत्यू लोकामध्ये 3 प्रकारची लोक आहेत. किती प्रकारची? 3 प्रकारची. 3 प्रकारची कोणती लोक? रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी. या 3 प्रकारची लोक राहतात. मग या तिघापैकी नेमकं स्वहिताविषयी कोण जागृत आहे? स्वतःच्या कर्तृत्वाविषयी कोण जागृत आहे? तर तुकोबराय म्हणतात सत्वगुणी हा माणूस स्वतःच्या कर्तृत्वाविषयी जागृत. आता ह्या 3 लोकांमध्ये सत्वगुणी माणूस हा स्वतःच्या हिताविषयी जागृत आहे. अजून पुढे जाऊन वेदांतिक मतवादी लोक म्हणतात या मृत्यू लोकांमध्ये अजून 5 प्रकारची माणसं राहतात. किती प्रकारची? 5 प्रकारची. ती 5 प्रकारची माणसं कोणती? पामर, विषयी, जिज्ञासू, मुक्त आणि भक्त. या 5 प्रकारची माणसं या मृत्यू लोकांमध्ये राहतात. मग आता ही 5 प्रकारची माणसं आहेत. अजून याच्यामधून स्वहिताविषयी कोण जागृत आहे हे आपल्याला पाहायचंय. त्याच्या अगोदर तुम्हाला मला समजून सांगावं लागेल नेमकं पामर कोणाला म्हणायचं. पामर कळतंय तुम्हाला? सगळ्याला कळतंय का? हा बोलत जा तुम्ही काय. हा, ते असंच झालं तुमचं. त्या नाशिकच्या भागात कीर्तन होतं माझ्याकडं. कीर्तन सुरू केलं आणि माझ्या समोर एक बाबा बसलेले होते. 2 तास ते बाबा आहे ना इतकीची बाहेर काढली अशी आणि असे बघायचे बरं का डांगले महाराज माझ्याकडं. असे बघायचे. मला वाटलं यांना लय कीर्तन कळतंय काय नू. मी 2 तास कोणत्याच लोकांकडे पाहिलं नाही, फक्त त्या बाबाकडे कीर्तन बघून सांगितलं. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर त्या गावकऱ्याला विचारलं, का हो म्हणलं ह्या बाबाला लईच कळतं का म्हणलं. ते 2 तास लय मान हालीत होते. नाही, त्यांना काय ऐकू येत नाही म्हणले. तसं होऊ नाही. नेमका तुम्हाला जर तसा प्रॉब्लेम असला तर सांगा, बोलत जायचं बरं का. हा, मला एक सांगा तुम्ही, आपला कुठं चालला होता विषय? हा, पामर. पामर कोणाला म्हणायचं तर सांगतो तुम्हाला. विहित कर्म भोगत असताना किंवा निषिद्ध कर्म भोगत असताना, विहित कर्म भोगत असताना किंवा निषिद्ध कर्म भोगत असताना जो फक्त भोगच भोगण्याची अपेक्षा करतोय, मग तो भोग उत्कृष्ट दर्जाचा आहे का निकृष्ट दर्जाचा आहे त्याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. फक्त तो भोगच भोगण्याचं कर्म करतोय, भोगच भोगण्यामध्ये रममान झालेला आहे, त्याला काय म्हणायचं? पामर. तुम्ही म्हणतात मग महाराज याला पामर म्हणायचं, पण तो ओळखायचा कसा? तर त्याला कर्मावरून ओळखायचं. कशावरून? आणि प्रत्येक माणूस हा कर्मावरून ओळखला जातो. कर्मावरून ओळखायचा पामर. हा, कर्मावरून कसा ओळखायचा? आता समजा एक मूर्ख माणूस आहे, त्या मूर्ख माणसाला बायको मूर्ख म्हणायची, पोरं मूर्ख म्हणायचे, गल्लीतले लोक मूर्ख म्हणायचे, ऑफिसला गेला तर ऑफिस मधले लोक मूर्ख म्हणायचे, सगळं गाव मूर्ख म्हणायचं. त्यानं विचार केला आपल्याला ह्या गावातच राहायचं नाही म्हणला. काय केलं म्हणला? ह्या गावातच राहायचं नाही. तो गेला बा, दुसरं गाव सोडून गेला. पण त्या गावात जायच्या अगोदर एक नदी लागत होती. आता पहिलं काय असायचं, त्या नदीच्या कडेला एक झिरा असायचा शुद्ध पाण्याचा. बरोबर माहिती आहे ना झिरा?
काय झालं, त्या गावातल्या महिला त्या झिऱ्यामध्ये पाणी न्यायला यायच्या, पण ह्यो बादर गेला आणि त्या महिला यायच्या अगोदर त्या झिऱ्यात पाय धुत बसला. कालांतराने त्या महिला आल्या तर त्यातली एक महिला काय म्हणली माहिती का, बाई काय मूर्ख माणूस आहे ग, झिऱ्यात पाय धुतोय. ते म्हणला मावशी सगळं बाजूला राहून द्या, मला मूर्ख म्हणते हे तुम्हाला कुणी सांगितलं. ती म्हणली सांगायची काय गरज आहे, तुझं कर्मच तसं आहे. याला काय म्हणायचं, तसा कर्मावरून ओळखायचा माणूस. काय झालं, एक ना मूर्ख माणूस होता, चिंगूस माणूस. तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगतो. तो काय करायचा, रोज सकाळी उठला का दुसऱ्याच्या घरी जाऊन चहा प्यायचा. स्वतःच्या घरातले अजिबात म्हणजे साखर उडून द्यायची नाही, पत्ती उडून द्यायची नाही, हा त्याचा ठरलेला नियम असायचा. रोज एका घरी जाऊन चहा प्यायचा बरं का तो. पण एक दिवस काय झालं, एक घर त्याला खूपच वैतागलं होतं. त्या नवरा बायकोने विचार केला, आज जर हा माणूस चहा प्यायला आला तर काय करायचं. त्याने सांगितलं, तू आतल्या खोलीत जायचं. त्याच्या बायकोला सांगितलं बरं का, तू भांडं आपटायचं, मग मी बाहेरून काय करीन, बाहेरून येईन, एक काठी घेऊन येईन, तुला आतल्या खोलीत रेटीत नेईन आणि गादीवर मी ठोका टाकला का तू मोठ्यानं आरडायचं. म्हणजे काय होईल, त्या माणसाला वाटेल की हा माझ्या बायकोला हाणतोय आणि तो माणूस मग बिगर चहाचा आपल्या घरातून जाईन, पुन्हा येणार नाही. ठरलं, तो बिनलाजाच होता ना. तो आला चहा प्यायला, घरात बसला. त्या बाईनं ठरल्याप्रमाणे ते भांडं आदळलं घरात. हा काठी घेऊन जे आत गेला, त्याला आतल्या खोलीत नेलं. हा गादीवर जसा ठोका टाकायचा मोठ्याने आरडायची, हा जसा गादीवर ठोका टाकायचा तशी ती मोठ्याने आरडायची. हा जो माणूस होता तो बिचारा उठला आणि बाहेर आला. आता यांनी डोकून बघितलं, यांना वाटलं आपला प्रयत्न सक्सेस झाला, आपला प्रयत्न सक्सेस झाला. आता इथून पुढे आपल्याला इथं चहाच प्यायला येणार नाही हा. तर हे दोघं हसायला लागले. ती बायको काय म्हणायची माहितीये का, मी कसं रडल्यासारखं केलं. हा म्हणायचं मी कसं हाणल्यासारखं केलं. ती बायको म्हणायची मी कसं रडल्यासारखं करायचं, आणि ह्यो म्हणायचा पुन्हा मी कसं हाणल्यासारखं केलं. आता ह्यो बिनलाजाच होता, ह्यो बाहेरच उभा होता भीतीच्या आडून. ह्यो पुन्हा आला त्यांच्या पाशी, म्हणला मी कसं गेल्यासारखं केलं. असे काही लोक, लई अडपट लोक, लई तुम्हाला काय सांगायचं. एक येडं होतं बरं का डांगले महाराज, येडं होतं. ते असं चाललं मशीव बसून, त्यांना चांगलं सांगितलेलं कळत नाही आणि वाईट सांगितलेलं कळत नाही. मग तुम्हाला मी कर्म सांगतो, कर्मावरून माणसं ओळखायचे. ते येडं मशीवर बसून चाललं तर समोरून एक येडं येत होतं. त्याला म्हणला येडाय का, म्हणला पुढच्या चौकात पोलिस धरते, हेल्मेट घाल म्हणला. आता हे मशीव बसून चाललंय, हेल्मेट घाल म्हणला, पुढच्या चौकात पोलिस येतं. ते म्हणला तो बावळट आहे, म्हणला हेल्मेट घालायला का टू व्हीलर एका खाली बघ म्हणला, फोर व्हीलर ही काय महाराज विठाल. असा पामर हा त्याच्या कर्मावरून ओळखायचा. हा, पामर समजला तुम्हाला. आता राहिला विषय. आता विषय कुणाला म्हणायचं, विषय सुद्धा भोग भोगण्यामध्ये रममान झालेला आहे. पण पामर हा उत्कृष्ट दर्जाचा आणि उत्कृष्ट दर्जाचा भोग भोगत होता बरं का, एवढं लक्षात ठेवायचं. आता विषय सुद्धा भोगच भोगतोय, पण विषय हा फक्त उत्कृष्ट दर्जाचा भोग भोगतोय. उत्कृष्ट दर्जाचा भोग भोगतोय म्हणजे काय, विषय हा भोग भोगत असताना इंद्रादिक लोकांमधल्या ब्रह्मसुखाची अपेक्षा करतोय, त्याला उत्कृष्ट भोग म्हणायचं. बरं निकृष्ट काय आणि उत्कृष्ट काय, भोग तो भोगच राहिला. लक्षात येण्यासाठी उदाहरण देतो. घरी दारू पिऊन मंडपात आल्या म्हणजे बेवडा होतो, आणि मंडपातच येऊन दारू प्याल्यावर काय वारकरी होत नाही. इथं प्याला तरी दारुड्या आणि घरी प्याला तरी दारुड्या. तसा उत्कृष्ट प्रकारचा भोग भोगला काय आणि निकृष्ट प्रकारचा भोग भोगला काय, भोग तो भोगच राहिला. विषय सुद्धा ज्या इंद्रादिक लोकांमधल्या ब्रह्मसुखाची अपेक्षा करतोय त्याला ते सुख भेटत नाही बरं का. तिसरा आहे जिज्ञासू. जिज्ञासू काय करतोय, त्याला वाटतंय मी हिताविषयी जागृत असावं, त्याच्यासाठी तो काय करतोय माहितीये का, संताजवळ जातोय, संताचे चरण धरतोय, संतांना विचारतोय कधी माझा उद्धार पावेल. मी उद्धार
जातोय, संतांचे चरण धरतोय, संतांना विचारतोय कधी माझ्या जीवनाचा उद्धार होईल, कधी माझ्यावर तो भगवंत कृपा करेल. कारण त्याला वाटतंय ना भगवंतानं मला भेटावा, पण भगवंत कोणाला भेटायला एवढा वेडा नाही बरं का. त्याच्यासाठी स्वतःचा जीव त्या भगवंताच्या चरणावर अर्पण करावा लागतो. पण त्याला सुद्धा भगवंत भेटत नाही, त्याचं सुद्धा चित्त समाधान होत नाही. का तर त्याच्याकडं नामस्मरण नाही. 3 जण झाले, तिघाविषयी, या तिघापैकी एक सुद्धा माणूस हिताविषयी जागरूक नाही. चौथा आहे मुक्त. आता मुक्त तो मुक्तच राहिला त्याच्या जीवनामध्ये. मुक्त माणसाचा विषयच घ्यायचा नाही. आता तुम्ही म्हणता ना आम्हाला लक्ष देण्यासाठी पुन्हा उदाहरण द्या. हा, आपल्या करंजविर्यामध्ये समजा रेल्वे स्टेशन झालं, होणार नाही पण झालं समजा फक्त बरं का, होणार आहे का, चालतंय. रेल्वे स्टेशन झालं, त्या रेल्वेमध्ये 2 भिकारी बसले बरं का. मुक्त माणसाचं सांगतो बरं का, तो मुक्तच, त्याला दुःखही नाही आणि सुखही नाही. त्या रेल्वेमध्ये 2 भिकारी बसले. तर त्या भिकाऱ्यांना जायचंय मुंबईला. कुठं जायचंय? मुंबईला जायचंय आणि रेल्वे चालली पुण्याला. पण एक तुमच्यासारखा सुशिक्षित माणूस त्यांच्यापाशी बसला आणि त्यांना सांगितलं का हो तुम्हाला कुठं जायचंय? ते म्हणले आम्हाला मुंबईला जायचंय. पण तो जो सुशिक्षित माणूस होता त्यानं सांगितलं अहो ही रेल्वे ना मुंबईला जात नाही, ही गाडी पुण्याला जाती. तर तो शेजारचा भिकारी त्या शेजारच्या भिकाऱ्याला मित्राला काय म्हणतो माहिती का मामा, अरे गाडी तर पुण्याला जायची ना आपल्याला मुंबईला जायचंय. तर तो शेजारचा काय म्हणतो माहितीये का, अरे कुठं जरी गेलं तरी भिकच मागायचंय, मुंबईला काय आणि पुण्याला काय. आलं लक्षात? तसं मुक्त माणूस आहे, त्याला सुख काय आणि दुःख काय, हित काय आणि स्वहित काय, कर्तृत्व काय हे त्याला माहीतच नाही. आणि शेवटचा राहिला भक्त हा स्वहिताविषयी जागृत आहे बरं का. स्वहिताविषयी कसा जागृत आहे? भक्त काय करतोय? रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन करतोय. दिन रजनी हाची धंदा म्हणून भक्त हा स्वहिताविषयी जागृत आहे. आणि अजून पण तुकोबारायांचं पहिलं प्रमाण आठवायचं बरं का, हित ते करावे देवाचे चिंतन. अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलं, मग देवाचं चिंतन करणारा जर हिताविषयी जागृत असेल तर तो भक्त हा रात्रंदिवस त्या देवाचं चिंतन करतोय, रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण करतोय. म्हणून भक्त हा काय आहे? हिताविषयी जागृत आहे. अशा हिताविषयी जागृत असणाऱ्या भक्ताच्या आई वडिलाची मला सेवा घडावी असं तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात.
या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा बरं तुम्ही. नुसतं काय भात खायला आणि बसायला आले नाही, यांचं कौतुक करायचं प्रमाण झालं तर टाळी द्यायची. कारण अहो ते म्हणण्यासाठी वाजवण्यासाठी किती आताडे झिजवावं लागतं. थोडा आवाज द्या बरं दादा म्हणा. प्रथम चरणात अभंगाच्या तुकोबराय म्हणले, आपुलिया हिता जो असे जागता. कोण हिताविषयी जागृत आहे तर भक्त हा हिताविषयी जागृत आहे. पण तुकोबरायने हॅलो ऐका, तुकोबरायने इथं आपुलिया हिता असा शब्द का वापरला बरं? तुकोबरायांना माहित होतं की येणाऱ्या काळामध्ये सख्खा भाऊ त्याचा पक्का वैरी होणार आहे. तुकोबरायांना माहित होतं की येणाऱ्या कलियुगामध्ये येणाऱ्या काळामध्ये स्वतः मुलगा हा बापाची हत्या करणार. खरं झालं. म्हणून तुकोबराय म्हणले स्वतःच्या हिताविषयी जागृत राहा. कारण स्वतःच्या हिताविषयी जागृत राहिलं तर त्याचा फायदा स्वतःला आहे. नाही कोणाचे कोणी नाही रे, नाही नाही रे, नाही कुणाचं. अहो कुणीच नाही इथं, कुणीच कुणाचं नाही. तुम्ही मेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो 3 लोकांमध्ये चर्चा होती. माणूस मेल्याच्या नंतर पहिली घरातल्या माणसात चर्चा होते, दुसरी गावातल्या माणसात चर्चा होते आणि तिसरी स्वर्ग लोकात चर्चा होते देवात. घरातल्या माणसात चर्चा होते ती कोणती चर्चा होते माहितीये का? याच्या कोणत्या बँकेत किती पैसे येतं, याने कुणाला किती पैसे व्याजानं दिले, याने कुणाला किती सोनं उसनं दिलं, ही चर्चा कुठं होती? घरातल्या लोकात. गावातल्या लोकात चर्चा काय होती माहितीये का? याने किती जणांचे घर मोडिले, याने किती जणांचे घर उभा केले, याने किती जणांचे लग्न जमिले आणि यांनी किती जणांचे लग्न मोडिले, ही चर्चा होते. आणि देवाधिकात सुद्धा चर्चा होते. देवाधिकात कोणती चर्चा होते? याने आतापर्यंत किती परमार्थ केला, याने आतापर्यंत किती धर्म वाढविला, याने आतापर्यंत किती पुण्य केलं. म्हणून तुम्हीच विचार करायचा नेमकं जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय करायचं. बरं का, हित तुम्हाला कळालं. हित नेमकं काय म्हणतात? देवाचं चिंतन याला हित म्हणतात, हे तुम्हाला कळालं बरोबर. मला एक सांगायचंय तुम्हाला, एखाद्या माणसाच्या गळ्यामध्ये 1 किलो सोनं आहे बरं का. किती? 1 किलो सोनं. आता नाही कोणाच्या पण समजा आनंद घ्यायचा काय नाही त्याला. 1 किलो सोनं आहे आणि त्याच माणसाच्या गळ्यामध्ये एक पवित्र तुळशीची माळे 10 रुपये. माणूस मेल्याच्या नंतर लोक काय काढून घेतात आणि काय ठेवतात महिला मंडळी? मग बरोबर काय येतं? सोनं, माळ,
मग दे इकडं सोनं काढून मी घेऊन जातो आळंदीला सगळं. कशाला बाता मारता. हा, सगळा माणसाचा जीव कशात आहे माहितीये? संपत्तीमध्ये. तुकोबारायांनी पहिलं स्थान कोणाला दिलं? आईला दिलं. का? आई मुलगा जन्मल्यापासून तर त्याचं जीवन हे सुजलाम सुफलाम होईपर्यंत स्वतःचा जीव झिजत असते आणि स्वतः कष्ट करत असते. मी तुझ्यासाठी जीवन काढले रे बाळा, तुझे नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन तुझ्यासाठी जीवन काढले बाळा, तुझे नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन म्हणले पहिले स्थान तुकोबारायाने आईला दिलं. तुम्हाला सांगतो माहिती, छत्रपती शिवाजी महाराज ज्या साहेबांच्या पोटामध्ये होते, थोडा आवाज वाढा, कमी करू नका आवाज वाढवलेला मॉनिटर मध्ये. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस जिजाऊ आऊसाहेबांच्या पोटामध्ये होते त्यावेळेस त्यांना डोहाळे लागले आणि लक्ष्मीबाईनं जिजाऊ मासाहेबांना विचारलं, मासाहेब तुम्हाला डोहाळे लागले आहेत, तुम्हाला काय खावं वाटतं आणि तुम्हाला काय पिवं वाटतं? जिजाऊ मासाहेब ताडकन उठले, एका हातात ढाल घेतली आणि हातात तलवार घेतली. त्यांना सांगितलं मला काही खाऊ वाटत नाही, मला काही पिऊ वाटत नाही, मला एकच वाटतं, ज्या नालायक मुघलांनी आपल्या हिंदू धर्माच्या स्त्रियावर अत्याचार केले त्यांना कापून टाकावं आणि या महाराष्ट्राचं स्वराज्य निर्माण करावं. परिणाम असा झाला, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वाहक पोटाला आला. आपल्या बायांना डोहाळे लागल्याच्या नंतर त्या भीती करून खात्यात नाही तर बिड्या पेत्यात. परिणाम असा होतो, बेवडा पोऱ्या पोटात जन्मावर येतो. अहो काही दिवसांनी तर असं होणार आहे. आता काय होतंय, महिला दारू प्यायला लागले शिटीने आणि पुरुषही दारू प्यायला लागले. काही दिवसांनी पोरग मी म्हणतो येता येताच म्हणन मम्मी मैं आ रहा हूं, पापा को बताओ तेरा दुश्मन आ रहा है, देखना है तो अभी देखो नहीं तो आने के बाद देखूंगा. असं पोरायने म्हणू नये. हा, जिजाऊ आऊसाहेबांच्या पोटात शिवाजी महाराज होते त्या वेळेपासून त्या हे स्वराज्य घडण्यासाठी त्यांचे विचार तसे होते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वाहक पोटाला आला. पुत्र गुंड व्हावा पण कसा तिन्ही लोकात त्याचा झेंडा लागावा. आपला पोऱ्या गुंड होतो पण तो गुंड राहतो, झेंडा लागत नाही बरं का. हा चला, विठाला विठा चला. मला एक जणांनी छत्रपती शिवाजी महाराजांची व्याख्या विचारली बरं का. असंच बसल्या बसल्या म्हणला, महाराज मला छत्रपती शिवाजी महाराजांची व्याख्या सांगा.
त्याला सांगितलं बा मी छत्रपती शिवाजी महाराज यांची व्याख्या सांगणारा माणूस अजून या पृथ्वी तलावावर तरी जन्माला आलेला नाही. तरी म्हणला महाराज मला तुमच्या तोंडातून छत्रपती शिवाजी महाराजांची व्याख्या ऐकायची आहे. तर मी म्हणलं नेमकं याला सांगावं काय, तर ऐका बरं का. त्याला सांगितलं मी 65 किलोची तलवार एका हातात वागवतो त्याचं नाव यसाजी, 2000 सैन्याबरोबर एकटाच लढतो त्याचं नाव बाजी, एक हात तुटला तरी लहरतच राहतो त्याचं नाव संताजी, 8 तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव धनाजी, 1.5 तासात दुश्मनांची वाट लावतो त्याचं नाव संताजी, जिवंत वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव महाराज. असे माणसं पोटाला येण्यासाठी सुद्धा आधी पवित्र लागते. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.